भव्य राम मंदिराचं संपूर्ण काम नागर शैलीत होत आहे। उत्तर भारतात नागर शैली अधिक प्रचलित आहे आणि मंदिर बांधकामासाठी विज्ञानाची सुद्धा मदत घेण्यात आली आहे। मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली की रामनवमीच्या दिवशी दुपारी 12:39 प्रभू रामाचा जन्म झाला त्यावेळेला सूर्याची किरणं रामलल्लाच्या चेहऱ्यावर पडतील आणि संपूर्ण मंदिर उजळून निघेल। तसंच भविष्यातील आपत्तीचा धोका लक्षात घेऊन या मंदिराचं बांधकाम विशिष्ट पद्धतीने करण्यात आलंय। मंदिराची रचना अशा प्रकारची आहे की ते 2500 वर्ष कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकेल, मग तो भूकंप असो किंवा वादळ। मंदिराखाली 160 खांब तयार करण्यात आलेत। मंदिरात 2000 पेक्षा अधिक खांब आहेत। मंदिराच्या आत मकराना मार्बलचा वापर करण्यात आलाय। हे भव्य मंदिर स्टँड स्टोन पासून बनवण्यात आलंय। मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार आहे। मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये अन्नपूर्णेचं मंदिर सुद्धा बांधलं जात आहे। हे साधारण आपण मॉडेल पाहतो आहोत मंदिर कसं असेल या प्रकारचं, आणि हे मंदिराचं निर्माण आता अंतिम टप्प्यात आहे। आज 2 तारीख आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे बरोबर 20 दिवसांनी मंदिराचं लोकार्पण होणार आहे, ज्यासाठी जगभरातून नागरिक उपस्थित असतील। देशातील काही हजार VVIPंना आमंत्रित करण्यात आलं आहे, तर 50 देशांचे प्रतिनिधी सुद्धा यावेळी उपस्थित असणार आहेत। या मंदिराची रचना अशा प्रकारची करण्यात आली आहे की बरोबर रामनवमीच्या दिवशी रामलल्लाच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं येऊन पडतील आणि अर्थात तो क्षण अनुभवण्यासाठी भाविकांची गर्दी उसळेल एवढं निश्चित। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।